नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. बुद्धीचे नि कवतिके, ज्ञानाचे नि बळे, विश्व उजळवले ब्रह्मतेजे, त्या महर्षी श्री व्यासा नमन माझे. महर्षी व्यास त्यांच्या व्यासपीठाला नमस्कार करून आपण प्रभू रामचंद्रांचं स्मरण करणार आहोत. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. पुन्हा श्रीरामचरणांना आपल्या माथ्याने स्पर्श करूया. त्यांचे कृपाशीर्वाद घेऊन श्रीकृष्णाचं आपल्याला स्मरण करायचं आहे. हरी तू आमुचा रे सौंगडी, घाल रे मायेची घोंगडी. जशी गवळणींवर तू मायेची घोंगडी घातलीस रे, त्यांना भक्ती दिली, अनन्या भक्ती दिली, तशी आम्हाला अनन्या भक्ती दे रे योगेश्वरा, अशी प्रार्थना करू योगेश्वराला. आणि माऊलींचं स्मरण करूया. आपण ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करूया. आपे गाव नेवासे पैठण ही क्षेत्रे, पदस्पर्शे ज्यांनी केली तीर्थक्षेत्रे, विठोबा कानोबा झाले धन्य धन्य, त्या माझ्या ज्ञानोबाला नमन माझे. सगळी तीर्थक्षेत्र केली त्यांच्या पदस्पर्शाने. त्यांनी विठोबा कान्होबा सगळे त्यांच्या स्पर्शामुळे, त्यांच्या सहवासामुळे धन्य धन्य झाले. अशा ज्ञानोबा माऊलीला नमस्कार करू. आज बुधवार आहे. समर्थ रामदासांचा एक शेवटचा श्लोक म्हणू मनाच्या श्लोकाचा. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. जय जय रघुवीर समर्थ. या ज्येष्ठाश्रेष्ठांना आपल्या संगतीला घेऊन आपण आपल्या ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाचे आपण 43 श्लोक पाहिले होते. वास्तविक काल मी तुम्हाला 44 ते 47 या ओव्या पाठवल्या होत्या, पण ते काय मोबाईल म्यूट राहिला माहीत नाही, तुम्हाला ऑडिओ ऐकू आला नाही. मी त्याच ओव्या आज पुन्हा पाठवते आहे, जमलं तर पुढच्या. विषय असा चालू आहे की भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय? त्याच्यापैकी अधिभूत म्हणजे पंचमहाभौतिक शरीर आहे. अधिदैव म्हणजे जीवात्मा आहे, जो देहाच्या अहंकारात पडला आहे, निद्रिस्त आहे, तो फक्त तो भोगता आहे आणि तो परमात्म्याशी असलेलं ऐक्य विसरला आहे. आणि जो अधियज्ञ जो आहे तो मात्र परमात्मा आहे. त्यामुळे जीवात्मा आणि परमात्मा एकाच शरीरामध्ये आहे, हे माऊलींनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओवी क्रमांक 44. नाते अखंडची आयती, परी संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागवती जैसे का तैसे. त्यांनी त्याच्यासाठी हे अधिभूत म्हणजे पंचमहाभौतिक देह, अधिदैव म्हणजे जीवात्मा, हे परमात्म्यापासून वेगळे आहेत, पण ते तसे दिसतात. फक्त ते वेगळे कसे नाही आहे माझ्यापासून, ते म्हणजे मीच आहे हे सांगताना माऊली दृष्टांत देतात. हे स्फटिकाचा नितळ शुद्ध दगड असतो, त्याच्यावर कुठलाही सूतभरसुद्धा तडा नसतो, पण त्याच्याखाली जर केसांचा गुंता ठेवला, त्याच्यावर जर स्फटिक ठेवला, तर अनेक ठिकाणी तडा गेल्यासारखा तो दिसतो, पण तो तडा नसताच तो भास असतो. मग तो गुंता काढून टाकला आणि नुसता दगड पाहिला तर तो पूर्वीसारखा अखंड दगड असतो. तसं हे अधिभौतिक म्हणजे पंचमहाभौतिक शरीर आणि जीवात्मा माझ्यापासून वेगळे नाहीच आहे. ती अविद्यारूपी केसांचा गुंतामध्ये आला आहे म्हणून ते वेगळे दिसतात. एकदा ते अविद्या निघून गेली की ते माझंच रूप आहेत. नाते अखंडची आयती, एकदा तो दगड काढला की तो अखंडच दिसतो. परी संगे भिन्न गमली होती, त्याला संगती भिन्न म्हणजे चुकीची लाभली होती. केसाच्या गुंत्याची संगत त्याला लाभली होती. ते सारलिया मागवती, नंतर ती संगत जर काढून टाकली तर जैसी का तैसी, तो दगड जसाचा तसा असतो. तसं परब्रह्मापासून अधिभौतिक आणि अधिदैव वेगळे वाटतात ते, कारण तो अविद्यामध्ये आली आहे. एकदा ती अविद्या सरली की हे दोघं परमात्म्याशी मिळणार आहेत. आपल्यालासुद्धा व्यवहारात दिसतं श्रोते हो. काही काळ आपण साधारण एक काळ असतो असा की ज्यामध्ये आपली मती थोडीशी भ्रष्ट झाली असते, यौवनाचा उन्माद असतो, पैशाचा माज असतो. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याला चांगलं दिसत नाही, कानाने चांगला ऐकू येत नाही, तोंडातनं शब्द बाहेर चांगले पडत नाही, तमोगुण वर आलेला असतो. आपण दुर्जनांच्या संगतीत चालले जातो आणि आपणही तसेच होतो. तेव्हा आपण आपल्या घरच्या प्रेमळ कुटुंबापासून दूर होऊन जातो, पण ते कायमचे दूर नसतो. आपण कायमचे दूर नसतो.
एखादा मुलगा घरातून पळून जातो, त्याला असं वाटतं आईवडिलांचा त्रास आहे, दुष्टांच्या सल्ल्याने दुष्टांच्या संगतीत राहून तो घरातून पळून जातो, 2-2, 4-4 दिवस घराच्या बाहेर राहतो, पण तो कुटुंबापासून तात्पुरता लांब असतो. एकदा त्याची अविद्या गेली, एकदा त्याला सद्बुद्धी आली की तो पुन्हा कुटुंबामध्ये येतो. तसंही श्रोते हो, अधिभूत आणि अधिदैव हे परमात्म्याचेच अंश आहे. अविद्येमुळे ते दूर भासतात. एकदा ती अविद्या गेली की अधिभूत अधिदैव हे या जीवात्म्याचे, हे परमात्म्याचेच अंश आहेत. ओवी क्रमांक 45. तेवीची अहंभावो जाये, तरी ऐक्यते आधीची आहे. हेची साचे जेथ होये तो अधियज्ञ मी. अधियज्ञ कोण आहे? तेवीची अहंभावो जाये. ओवी क्रमांक 45. एकदा का तो अहंभाव गेला जीवात्म्याचा, जीवात्म्याला अहंभाव आहे देहाचा, जीवात्म्याला वास्तविक तो परमात्म्याचा अंश एक मोहरी एवढा दाणा आहे. तो निर्विकार पाहिजे, निर्विकल्प पाहिजे, अनादि अनंत अक्षर अविनाशी पाहिजे तो. पण एकदा का तो या देहात आला की त्याला देहाचा अभिमान अहंकार येतो. एकदा तो अहंकार गेला की ऐक्यते आधीचे आहे, मग तो जीवात्मा मलाच मिळतो. आमचं ऐक्यच आहे मुळात. हेची मासाचे जेथ होय तो अधियज्ञ होय. असा जो सत्याचा अनुभव त्या जीवात्म्याला येतो तो अधियज्ञ म्हणजे मी आहे. जीवात्म्याचा अहंकार गेला आणि तो ज्याला येऊन मिळतो तो अधियज्ञ म्हणजे परमात्मा मी आहे रे. म्हणजे शेवटी अधिभूत अधिदैवाची अंतिम गती मीच आहे, जर अविद्या गेली तर. सुंदर आहे श्रोते हो सगळं तत्त्वज्ञान. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे याच्यात परमात्मा जीवात्मा हे कसे एकाच ठिकाणी आहे. त्या जीवात्म्याला अहमवृत्तीचं स्फुरण होतं आणि परमात्म्याला मात्र ते अहंकाराचं स्फुरण नसतं, ते शरीरामध्येच असते. फरक इतकाच आहे की परमात्मा आपल्या स्वरूपाला विसरत नाही आणि जीवात्म्याला देहाची अहंता लागलेली असते. ती अविद्या गेली की ते दोघं एकच असतात. हे मी 2-3 वेळा पुन्हा पुन्हा सांगते कारण तुम्हाला हा फरक कळला पाहिजे. ओवी क्रमांक 46. पैगा आम्ही तुझं सकळ यज्ञ कर्मज, सांगितले जे काज मनी धरुनी. पैगा, पहा अर्जुना, आम्ही तुला, तुझं म्हणजे तुला, सकळ यज्ञ कर्मज, आम्ही सगळे हे तुला कर्माने सिद्ध होणारे जे यज्ञ आहेत म्हणजे त्यागमय कर्म, हे जे आम्ही तुम्हाला त्यागमय कर्म सांगितले ते काज मनी धरुनी. ते जेवढे तुला आम्ही त्यागमय कर्म सांगितले आहेत ते सगळे तुला आमच्या मनात एक हेतू धरून तुला सांगितले की तुला हे समजलं पाहिजे, तुला हे समजलं पाहिजे. त्यागमय कर्म जे आहे हे तुला समजलं पाहिजे की जीवात्मा आणि शरीर हे शेवटी परमात्म्याचाच अंश असतात. म्हणून आम्ही ज्या प्राप्तीचा उद्देश मनात धरून तुला जेवढे कर्मयज्ञ सांगितले आहे ते सगळे तुला मी सांगितले आहे, सगळं सांगितलं आहे. पुढे आता याच्यात म्हटलेलं आहे की काही वाचिक मानसिक जेवढे काही त्यागमय कर्म आहे श्रोते हो ते सगुण भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहेत, त्याची आज्ञा म्हणून केले आहेत. म्हणून ह्या निर्गुण परमेश्वरासाठी म्हणजे परब्रह्माच्या प्राप्तीसाठी संन्यासयोग सांगितला आहे. पण परमेश्वराची जी सगुण निर्गुण दोन्ही रूपं आहेत ती त्रिगुणात्मिका प्रकृतीच्या पलीकडची आहेत, मायारहित आहेत. त्यामुळे आपल्याला सगुण परमेश्वराची प्राप्ती आणि निर्गुण परमेश्वराची प्राप्ती सारखीच आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त समजायचं नाही की निर्गुण परब्रह्म श्रेष्ठ सगुण कमी असं नाहीच आहे. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही आहे. किंबहुना तुम्हाला आश्चर्य वाटेल, परमेश्वराचं जे सगुणरूप आपण मूर्तीमध्ये पाहतो, देव्हारातल्या महालक्ष्मीची मूर्ती, महापार्वतीची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती, महादेवाची पिंड, गणेशाची मूर्ती, श्री दत्ताची मूर्ती, हे जे आपण सगुण स्वरूप पाहतो हे कसं आहे, जसं बर्फ पाण्याला सोडून नसतं, पाण्याचंच रूप बर्फ असतं, तसं परब्रह्माचं रूपच ह्या सगळ्या मूर्ती असतात सगुण. त्याला कनिष्ठ समजायचं कारण नाही. त्याप्रमाणे ह्या मूर्ती सगळ्या निर्गुणाला सोडून नसतात. म्हणून निर्गुण स्वरूपात सगुणाची प्राप्ती होत नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल की निर्गुण स्वरूपात सगुणाची प्राप्ती होत नाही, तुम्ही निर्गुणाची उपासना केली परब्रह्माची तर त्याच्यात सगुण तुम्हाला दिसणार नाही, पण सगुणाच्या पूजेमध्ये निर्गुण प्राप्त होतं. हे तत्व आहे. निर्गुणाची उपासना करायला गेली ओंकाराची, तिथे सगुण दिसणार नाही, पण सगुणाची जर मूर्तींची उपासना केली तर तुम्हाला त्याच्यानंतर निर्गुणात जाता येणार आहे.
म्हणोनी माऊली म्हणतात आहे, म्हणोनी नाम वज्रकवच तोची निर्गुणाचा अभ्यास. वज्रकवच निर्गुणाचा अभ्यास आहे. मूर्तींची पूजा मनापासून करणं हा निर्गुणाचा, कारण आधी सगुण मग निर्गुण. ओवी क्रमांक 47. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा दावी जत असे. तो हा सकळ जीवांचा विसावा, हा अधियज्ञ जो आहे हा सगळ्या जीवांचं विश्रांती स्थान आहे. विसावा म्हणजे विश्रांती स्थान, तो म्हणजे तो अधियज्ञ, तो सगळ्या जीवांचा विसावा विश्रांती स्थान आहे. म्हणजे माझी जर या अधियज्ञाची प्राप्ती झाली तर जीवांना संसारातल्या द्वंद्वांचा, सुखदुःखांचा, संकटाचा सगळ्याचा विसर पडतो. आणि हाच नैष्कर्म्य सुखाचा असा ब्रह्मसुखाचा ठेवा आहे रे अर्जुना. म्हणजे अधियज्ञ किती महत्त्वाचा आहे. तो हा सकळ जीवांचा विसावा, तो म्हणजे अधियज्ञ म्हणजे परमात्मा सगळ्या जीवांचा विसावा आहे. नैष्कर्म्य सुखाचा काय अर्थ आहे झाला होता, आपण मागे खूप वेळा पाहिला होता. नैष्कर्म्य सुख म्हणजे कर्म करताना कर्माची पण आशा सोडायची, फळाची पण आशा सोडायची, जे फळ आहे ते परब्रह्माला अर्पण करायचं, म्हणजे बंधन नाही पडत कर्माचं. म्हणून नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, ब्रह्मसुखाचा ठेवा आहे तो उघड करून पांडवा दावी जातं असे. तो मी तुला उघडा करून सांगतोय. कशामुळे निष्कर्म्य येतं? कर्म करायचं, त्याचं फळसुद्धा ब्रह्मार्पण करायचं, म्हणजे मग कर्माचं बंधन लागत नाही. कर्म करतो पण नैष्कर्म्यता येते, कर्माचं बंधन पडत नाही. असं जे मिळतं ते अधियज्ञामुळे मिळत असतं. ओवी क्रमांक 48. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची या आहुती देऊनिया. हा विधी कसा असतो मग? पहिल्यांदा काय म्हटलं आहे त्यांनी? पहिले वैराग्य इंधनपूर्ती, वैराग्यरूपी इंधनाची निर्मिती करायची. इंधन म्हणजे लाकडं, इंधन म्हणजे अग्नी प्रज्वलित करणाऱ्या वस्तू. लाकूड आहे, गवऱ्या आहे, कोळसे आहे. तर पहिल्यांदा कुठलं खरोखरचं इंधन नव्हे, वैराग्यरूपी इंधन, वैराग्यरूपी इंधनाची परिपूर्ती करावी. मग इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा. त्याला शब्द वापरले इंद्रिय अनळी. अनळ म्हणजे अग्नी, अनळी ही सप्तमी आहे. पहिल्यांदा वैराग्यरूपी इंधन आपल्या शरीरात निर्माण करावं, म्हणजे शरीरात वैराग्य निर्माण करावं. एकदा का वैराग्य निर्माण केलं की इंद्रिय अनळी प्रदीप्ती, मग इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा. प्रदीप्ती म्हणजे प्रज्वलित करावा. आणि मग त्या इंद्रियरूपी अग्नीमध्ये विषयद्रव्यांच्या आहुती द्याव्या. त्याला शब्द वापरला आहे विषयद्रव्याची आहुती देऊनिया. काय काय स्टेप्स आहेत बघा. रूपक आहे, वैराग्यरूपी इंधन निर्माण करावं, मग इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा, म्हणजे त्यामध्ये इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा. मग काय करावं? इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा म्हणजे इंद्रियांचं संयमन करावं. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांचं संयमन, आवश्यक तेवढाच वापर इंद्रियांचा. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ यांचा आवश्यक तितकाच वापर. खायला जीवन जगण्यासाठी जितकं आवश्यक आहे तेवढंच खायचं. मुखाने फक्त हरिओम तत्सत ओम परब्रह्माचं नाव घ्यायचं. कानाने अनाहत ध्वनी ऐकायचा. म्हणजे इंद्रियांचा कमीत कमी वापर करणं याला म्हणतात इंद्रिय अग्नी प्रज्वलित करणं. मग त्याच्यामध्ये मग काय करायचं? इंद्रिय अग्नी प्रज्वलित केला की इंद्रिय अग्नी प्रज्वलित केल्यानंतर विषयद्रव्यांच्या आहुती द्याव्या. विषय आहेत ना, प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. कानाचा विषय शब्द आहे, डोळ्याचा विषय रूप आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे, शब्द, स्पर्श आणि त्वचेचा विषय स्पर्श आहे. एकदा का तुम्ही ज्ञानेंद्रियांना संयमित केलं की त्या अग्नी प्रज्वलित केला, म्हणजे वैराग्यरूपी इंधन निर्माण केलं, म्हणजे वैराग्य अंगी मांडलं. इंद्रियांचं संयमन करून अग्नी प्रज्वलित केला आणि त्यामध्ये या विषयांच्या आहुती द्यायच्या, म्हणजे विषय समूळ नष्ट करायचे. विषयांकडे वळूच द्यायचं नाही इंद्रियांना, असं या ठिकाणी सांगितले. पुन्हा एकदा पहा, वैराग्यरूपी इंधन निर्माण करावं, त्यामध्ये इंद्रियांचं संयमन करून असंयमरूपी अग्नी प्रज्वलित करावा आणि त्यात विषयांच्या आहुती द्यावा. ज्याची आहुती देतो ते भस्मच होतं ना, म्हणून विषयांच्या आहुती द्यायला सांगितलेल्या आहेत. ओवी क्रमांक 49. मग वज्रासन तेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या. मग आसन कसं घालावं? आसन कसं घालावं?
मग वज्रासन हीच पृथ्वी, म्हणजे पृथ्वी वज्रासन घालायचं आहे. त्या वज्रासनालाच उर्वी समजायचं आहे. उर्वी म्हणजे पृथ्वी. त्या वज्रासन तुम्ही घातलं की त्याला उर्वी समजायचं आहे. जसा पृथ्वीचा आधार आपण अतिशय आपलेपणाने घेतो, निशंकपणे घेतो, तसा वज्रासनाचा आधार तुम्हाला वाटला पाहिजे. ते वज्रासन तुमचं दीर्घकाळ राहिलं पाहिजे. वज्रासन तोची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी. म्हणजे तुम्हाला तुमचं वज्रासन जे आहे ते वज्रासन पृथ्वीसारखं आहे. वज्रासन हीच पृथ्वी, ती शुद्ध करून घ्यायची. वज्रासन शुद्ध करून घ्यायचं. त्याला म्हटले शोधुनी म्हणजे शुद्ध करून, आधार मुद्रा बरवी. तिथे मूळबंधाचं आसन घालावं. शरीरोपरी मंडपात, मंडपाला काय शब्द आहे? शोधुनी आधार मुद्रा बरवी. वेदिकारचे मांडवी, मांडव म्हटलं आहे. शरीराच्या मांडवामध्ये तुम्ही मूळबंधाचं आसन घालायचं आहे. म्हणजे मूळबंधाची स्थिती आली पाहिजे आणि उत्तम स्थंडिल किंवा ओटा रचावा. म्हणजे पूर्णार्थ कसा झाला? रूपके श्रोते हो. तुम्ही वज्रासन हीच पृथ्वी समजायचं आहे, इतकं वज्रासन तुमचं दृढ असलं पाहिजे. तर ते शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये मूलबंधाचा ओटा करायचा आहे. मूलबंध घालायचा आहे, मूलबंध आसन घालायचं आहे आणि त्याचा ओटा करायचा आहे. मांडव कुठला? शरीराचा. सगळी रूपकं आहेत श्रोते हे, उत्तमोत्तम रूपकं दिलेली आहेत. 50वी ओवी बघते. तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रियद्रव्याचे नि पवाडे, पूजिजती उदंडे युक्ती घोषे. मग पुढे काय करायचं आहे? तिथे इंद्रियरूपी द्रव्यांच्या संयम अग्नीची कुंड तयार करायची आहे. हा जरा स्पष्टीकरणात्मक श्लोक आहे. इंद्रियरूप द्रव्यांच्या साह्याने संयमाग्नीचं तिथे काय करायचं आहे? कुंड तयार करायची आहे. आणि नियमित आहार विहाररूपी जे आहे त्यांनी तो यज्ञ करायचा आहे. हा जो 50वा श्लोक आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे हे सगळे जे श्लोक आपण पाहतोय 47, 48, 49, 50, यामध्ये अधियज्ञाची प्राप्ती कशी होते, परमात्म्याची प्राप्ती कशी होते, त्यासाठी लोक काय करतात हे सांगितलं आहे. पहिल्यांदा त्यांनी 48व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. 47व्या श्लोकानंतर सांगितलं आहे वैराग्य निर्माण करावं, इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा, त्यात विषयांच्या आहुती द्याव्या. मग सांगितलं आहे वज्रासन दृढपणे घालावं आणि मग शरीररूपी मांडामध्ये मूलबंधरूपी ओटा तयार करावा. सगळं रूपक आहे. म्हणजे शरीराचं वज्रासन करायचं आहे, मूलबंध घालायचा आहे आणि तो दृढ असला पाहिजे ओट्यासारखा. मग 50व्या श्लोकात सांगताय की तिथे इंद्रियरूप द्रव्याच्या साह्याने काय म्हटले 50व्या श्लोकामध्ये? संयमाग्नीची कुंडे, इंद्रियांचं संयमन करून त्याची अग्निकुंड तयार करावी. आता कुंड तयार करायची आहे इंद्रियरूपी द्रव्याच्या साह्याने. आता इंद्रियांचा संयम म्हणजे काय? ध्यान, धारणा, समाधी असं सगळं करायचं आहे. इंद्रियांचा संयम करून ध्यान, धारणा, समाधी करायची आहे आणि त्या इंद्रिय संयमाच्या अग्नीची काय करायची? कुंडे करायची आहे. कुंडे युक्तिरूप. आणि कुंडे म्हणजे काय? मग इंद्रिय संयम म्हणजे ध्यान, धारणा वगैरे, आणि त्याची कुंड तयार करायची आहे. कुंड म्हणजे नियमित आहार विहार, नियमित आहार विहार असा करायचा आहे. त्यानंतर मग पुढे म्हटलं आहे, म्हणजे आता 50व्याचा अर्थ पुन्हा एकदा पहा. इंद्रियरूपी संयमाच्या अग्नीची कुंड तयार करायची आहे. मग इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे, इंद्रिय द्रव्याचे, इंद्रियांचे आणि विषयांचे मंत्रघोषाने उच्चारण करायचं आहे. पवाडे मंत्रघोषाने, पवाडे म्हणजे मोठ्याने उच्चारण करून, पूजिजती उदंडे युक्ती घोषे, म्हणजे युक्तीने त्या सगळ्या मंत्रांचं उच्चारण करायचं आहे. अधियज्ञाच्या प्राप्तीसाठी लोक हे करतात. म्हणजे इंद्रियरूपी द्रव्याच्या म्हणजे इंद्रियांचं संयमन करून अग्नी प्रज्वलित करायचं आहे. मग नियमित आहार विहाराची कुंड तयार करायची आहे आणि मंत्रांच्या घोषाने दीर्घकाल त्या आत्म्याची म्हणजे परमात्म्याची पूजा करायची आहे. अधियज्ञाच्या प्राप्तीची ही सगळी लक्षणं आहेत. यापुढे सुद्धा सगळे श्लोक स्पष्टीकरणात्मक आहेत. म्हणून आज मी इथे थांबते. काल तुम्हाला ऑडिओ पाठवला गेला चुकीचा, जो काय म्यूट राहिला तर माहीत नाही मला. आज मी 50पर्यंत ओव्या पाठवलेल्या आहे. आज इथेच थांबते. तुम्हाला मी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी पण पाठवणार आहे उद्याला. इथे थांबते आज. इत्यलम.